त्या हरामखोर लक्ष्मण हाके, तुझी लायकी नाही छत्रपतींबद्दल बोलायची. का तुला भेटायला आले ना राजे, तर तू सरकारचे पैसे घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहेस. कारण का तू मागचे 2-3 आंदोलन हे सरकारचे पैसे घेऊन केले आहेस. तुझ्यासारख्या नीच व्यक्तीला भेट द्यायला छत्रपती काला येतील. कारण का तुझी लायकी काय आहे त्यांना माहिती आहे. आणि तू संभाजीराजेंना राजे म्हणायची तुझी गरज नाही, अख्खा जग राजे म्हणते. आणि तू जे विशालगडाचा विषय घेतला ना हरामखोरा, विशालगडाच्या विषयात तू स्वतः बघ. छत्रपती संभाजीराजेंनी सगळ्या लोकांना थांबवलंय वर जाताना, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संभाजीराजे सर्व मावळ्यांना त्या ठिकाणी घेऊन शांततेत वापस आणलेत. पहिल्यांदा तू विशालगडाचा पूर्ण अभ्यास कर, नंतर महाराजांना बोल. महाराजांबद्दल बोला एवढी तुझी लायकी नाही. हरामखोरा, पैसे घेऊन आंदोलन करतोस तू छत्रपती बरोबर बोलतोस, छत्रपतीच्या गादीबद्दल बोलतोस. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे खरे छत्रपती संभाजीराजे यात महाराष्ट्रात काम करतायत. आज मनोज पाटील यांना भेटायला काय गेले? आजच नाही गेले तर मागच्या 2 वर्षापासून देखील संभाजीराजे हे मनोज पाटील रांगेच्या साष्टी पिंपळगाव आंदोलनापासून त्याच्या सोबत आहेत. आणि परवा जे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वात पहिलं जर कोणी पोहोचला असेल तर छत्रपती संभाजीराजे गेलेत. आणि आधी मनोज पाटील यांच्या तब्येतीची काळजी आणि तब्येती विचारपूस करण्यासाठी गेलते. छत्रपती सर्व जाती धर्मातील लोकांसोबत आहेत. तू जरा अहिल्यादेवी होळकरांचा, तू जरा मल्हाररावांचा इतिहास वाच, इतिहास घे की त्यांनी स्वराज्यासाठी अख्खं आयुष्य घातलं. आणि तू मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतोस. हरामखोर दलाला याद राख, तुला येत्या 2 ते 4 तू आज गोऱ्या बिस्तर गुंडाळा गेले स्वराज्याच्या मावळे तर नाव बदलून ठेवतो. कारण का पैसे घेऊन तू आंदोलन करतोस आणि मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावतोस. तू त्या छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेच्या पैशावर जोर मारतोस ना, तुझ्या पाठीशी किती दिवस राहतात बघतोय आम्ही. कारण का आम्हाला तळागाळातील लोकांना हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे छत्रपती संभाजीराजे आहेत आणि सर्व मराठा समाज आहे. काल आम्ही बुद्रुक कंधार तालुक्यातील दिग्रज बुद्रुकला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण केलं. त्या ठिकाणी देखील ओबीसी बांधव 70% आहेत आणि त्या ठिकाणी देखील ओबीसी आमदार जाधव आम्ही पुतळा ओपनिंग केला. त्याचा अर्थ आम्ही सांगतोय आणि महाराष्ट्र सुद्धा बघतोय की मराठा समाज हे सर्व जाती धर्मातील लोकांना छोटा भाऊ म्हणून सोबत वागते, मोठा भाऊ म्हणून सोबत वागते. आणि तुझ्यासारखे हरामखोर लोक पैसे घेऊन छत्रपतीबद्दल बोलतात. तू लायकी काय चेक कर. वडापाव खाऊ आंदोलन करणार तू हरामखोर. तुला चेतावणी आहे. तुला जर तू येणाऱ्या काळात नाही जितेंद्र आव्हाड केला तर याद राख बेटा, तुला चेतावणी आहे. तू ताबडतोब आता छत्रपतींची माफी माग, अन्यथा तुला आम्ही सोडणार नाही, गय केला जाणार नाही. तू जर दुसऱ्या कशासाठी बसला असतास किंवा तू खरंच समाजाचे पुळगावून बसला असतात तर तुला संभाजीराजे खुद भेटायला आले असते, तुझी विचारपूस केली असती. परंतु तू 4 पैसे घेऊन विकलेला हरामखोर, तुला भेटा येतील का छत्रपती? तू लायकी आहे का हरामखोरा? छत्रपती बोलताना याद राख, येत्या 2 दिवसात तू छत्रपतीची माफी नाही मागलास तर गाठ स्वराज्याची आहे. एवढं तू लिहून ठेव. तुला स्वराज्य पक्षाचे मावळे व छत्रपती घरावर प्रेम करणारे सर्व शिवप्रेमी तुला दिसत ठोकल्याशिवाय राहणार नाहीत बिर्या. एवढे तू आजचे चेतावणी आहे किंवा धमकी काही समज, तुला आम्ही बघून घेऊ.